नमस्कार, जय जगदम. @वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एका विशेष टॉपिकवर बोलणार आहे. ज्या मुलामुलींची लग्न होऊ घातलेली आहे, ज्यांचे स्थळ पाहणं सुरू आहे आणि ज्या लोकांची लग्न झालेली आहे पण त्यांच्या प्रपंचात काही ना काही त्रास आहे, त्या लोकांसंदर्भित आपण आज मार्गदर्शन करणार आहे. ज्या मुलांची लग्न अथवा मुलींची लग्न होऊ घातलेली आहेत, त्यांनी त्यावेळेला पत्रिका पाहत असताना दोन्ही पत्रिकेमधले जे योग आहेत त्याची सुद्धा आपल्याला पारख करून तो निर्णय घेणं अपेक्षित आहे. साधारणतः दोन्ही पत्रिका जुळत असताना 18.5 गुणच्या वरती दोघांचे गुण जुळले पाहिजेत. त्यानंतर मुलाचा अथवा मुलीचा दोघांचाही मृत्यू षडाष्टक योग हा कटाक्षाने टाळला पाहिजे. पत्रिका जुळत असताना मुलाला अथवा मुलीला मंगळ असेल तर दुसऱ्या पत्रिकेमध्ये परिहार योग हे सांगितलेले आहेत, ते असताना सुद्धा विवाह करता येतो. 18.5 गुणच्या वर असताना आणि त्यातल्या त्या 22.5 गुणच्या वर जर पत्रिकेत उतरले, विवाहात अडचणी कमी राहतात. सप्तमेश मुलीच्या अथवा मुलाच्या पत्रिकेत जर गुरुच्या दृष्टीस असेल, शुक्राच्या दृष्टीस असेल आणि कोणत्याही पापग्रहाच्या दृष्टीस नसेल तर विवाह योग उत्तम होतो. धनेश अष्टमात असताना त्यावर गुरुची दृष्टी येत असेल तर विपत्ती कार्य योग असतानाही विवाह योग उत्तम येतो. अष्टमेश षष्ठात असताना विवाह योग उत्तम येतो, परंतु त्यावर शुभगृहाची दृष्टी शुभयोग असताना तो विपरीत राजयोग होतो. पत्रिकेत जे नक्षत्र जनन शांतीमध्ये सांगितलेले आहे त्याचा परिहार करून जर उत्तम गुण जुळत असतानाही आपण पाऊल उचललं तर हरकत नाही. त्याची संपूर्ण माहिती आपण पुढच्या भागामध्ये देऊ. ज्यांना विवाहासंबंधित, विवाह जुळण्यासंबंधित मार्गदर्शन हवे असेल त्या सर्वांनी वर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आमचे मुख्य कार्यालय शेगावला असून त्याचा पत्ता यावर दिलेला आहे. वेबसाईट उपलब्ध आहे, त्यावरही आपण संपर्क साधू शकता. नमस्कार, जय जगदंब.